hinges on your now. अनेक गोष्टी तुझ्या आत्तावर अवलंबून आहेत. Many blessings are hinged on your now. अनेक आशीर्वाद तुझ्या आत्तावर अवलंबून आहेत. Many of the blessings are waiting for you to act now. अनेक आशीर्वाद वाट बघतायत की तू आत्ता कार्य कर, आत्ता पुढे नको ढकलू. Many have missed their blessings because they have acted late. अनेकांनी आशीर्वाद गमावले कारण त्यांनी कार्यच उशिरा केलं. Many have lost their blessings because they postponed it till tomorrow. अनेकांचे आशीर्वाद त्यांनी गमावले कारण त्यांनी उद्यावर ढकललं आणि तो उद्या कधी आलाच नाही. Many have lost their destiny because they have not taken their today seriously. अनेकांच्या आयुष्यांच्या दिशांची नासधूसच झालेली आहे कारण त्यांनी आजचा दिवसच गांभीर्याने घेतलेला नाही. Many have flourished because they have acted now. आणि अनेक लोक समृद्धही झालेत कारण की त्यांनी आता लगेच आज कार्य केलं. Praise God. आमेन. So stop overthinking. तर जास्तीचा विचार करू नका. do it right जास्तीचे now. आता लगेच करायचं. जास्तीचे विचार करू नका. Will it work? नाही होईल का? Will it not work? नाही झालं तर Will the clouds be there? ढग असतील का? What if it starts raining? आणि पाऊस यायला लागला तर? And as I'm sowing the seed, then it rains. आणि मी बी पेरतानाच पाऊस आला तर? अरे केवढं टेन्शन घेतो. If you think so much, you will never sow in your lifetime. एवढा विचार केला तर आयुष्यभरात तू कधीच पेरणार. थोड्या गोष्टी तरी देवावर सोड की. Yes, that's what the Bible says. बायबल मध्ये लिहिलेलं आहे ना इथे, तुझं काम तू कर, बाकीचं देव करे. We overthink. पण आपण जास्तीचेच विचार करतो जणू जगाचा देव मीच आहे. We want things to be so favorable आपल्याला गोष्टी इतक्या आपल्या बाजूनं काम करायला हव्या असतात that it never happens. की त्या गोष्टी कधी होतच नाहीत. Because things will never be too much favorable. कारण गोष्टी कधीच आपल्या बाजूने एवढ्या असणार नाहीयेत. If कुठे things ना are कुठे. so favorable, then you don't need God. आणि गोष्टी जे एवढ्या आपल्या बाजूने काम करायला लागल्या तर देवाची गरजच आपल्याला कशाला पडणार आहे. But if you take the step of faith पण विश्वासाचं पाऊल जर आपण उचललं ना and do it right now, आणि लगेचच करून टाकलं ना, God will favor that faith. देव त्या विश्वासावर कृपा पाठवेल, अनुग्रह पाठवेल आणि बाजू घेईल. Because taking it tomorrow is not faith. का उद्यावर ढकलणं म्हणजे विश्वास नाहीये. Doesn't the Bible says, बायबल म्हणतं ना, now faith is the substance of things hoped for. आता विश्वास आशा ठेवलेल्या गोष्टींविषयीची एक वजनदार बाब आहे. Now faith. आता विश्वास. Now faith. आता विश्वास. Not tomorrow faith. उद्याचा विश्वास नाही, आत्ताचा विश्वास. Faith is now. विश्वास आत्ताचा असतो. Results can be tomorrow. त्याचे निकाल उद्या दिसतील. Results can be on the same day. त्याचे निकाल आजही दिसू शकतात, नाही तर उद्या दिसतील. Results can be after 10 years. आता विश्वास ठेवल्यानंतर त्याचा निकाल आता दिसेल, उद्या दिसेल, नाही तर 10 वर्षांनी But दिसेल. your faith should be now. पण विश्वास आता लगेच ठेवायला You हवा have to start somewhere. आणि कुठेतरी सुरुवात करा ना. And faith has to be now. आणि विश्वास तर आत्ताच्या आत्ता ठेवायला पाहिजे, तो उद्यावर ढकलू नका. Amen. आमेन.